आज मी तुम्हाला कुरकुरीत समोसा मसाला पुरी कशी बनवायची ते दाखवणार आहे. लहान मुलांना संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी आज आपण हा स्नॅक्स बनवणार आहोत. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रणीता. किचन विथ प्रणीतामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. हे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी इतका मध्यम जाडीचा रवा घेतलेला आहे. तो आता मिक्सरला फिरवून घेणार आहे. तुमच्याकडे जर का बारीक रवा असेल तर तो तुम्ही इथे वापरू शकता. आता मिक्सरला फिरवून घेतलेला रवा मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित हे मिसळून घ्यायचं आहे. आता ही मसाला पुरी कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे. इथे मी 4 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला हे गरम आहे त्यामुळे एखाद्या चमच्याने हे मिसळून घ्यायचं आहे. तेलाचं मोहन पिठाच्या प्रत्येक कणाला लागलं गेलं पाहिजे. अशी मूठ वळून बघायची आहे. अशी जर का मूठ बनत असेल तर आपलं मोहन अचूक प्रमाणात झालेलं आहे. आता यामध्ये मी गरम पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहे. गरजेनुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि सैलसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. इथे मी पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटं हे असंच आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण एक मसाला बनवून घेणार आहोत. त्याकरिता इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड घालायची आहे आणि सोबतच चवीप्रमाणे मीठ घालून हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही चाट मसाला आणि पिठी साखर सुद्धा घालू शकता. आता आपला मसाला बनवून तयार आहे. 15 मिनिटानंतर झाकण उघडून बघूया. रवा छान फुलून आलेला आहे आणि हा पिठाचा गोळा थोडासा घट्टसर झालेला आहे. आपल्याला जशी पिठाची कन्सिस्टन्सी हवी आहे तसं पीठ झालेलं आहे. आता पुन्हा एकदा आपण हे मळून घेणार आहोत आणि याचे मी 2 गोळे बनवून घेणार आहे. आता एक गोळा मी घेणार आहे आणि आपल्याला चपाती जसं लाटतो तसं लाटून घ्यायचं आहे. इथे फार पातळ लाटायची नाही किंवा जास्त जाड सुद्धाही लाटायची नाही. मध्यम जाडीची आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे. आता कडा कापून घेणार आहे म्हणजेच स्क्वेअर शेप देणार आहे. इथे मी स्ट्रिप करून घेणार आहे आणि ह्याला त्रिकोणी असा शेप देणार आहे म्हणजे आपली समोसा मसाला पुरी छान दिसेल. इथे मी सर्व समोसे बनवून घेतलेले आहेत. आता आपण त्या तळून घेऊयात. त्याकरिता मी इथे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. आता तेलामध्ये हे समोसे सोडायचे आहेत आणि सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे. तेलामध्ये सोडताना एकाच वेळी जास्त समोसे सोडायचे नाहीत, नाहीतर त्यांना फुलायला जागा मिळणार नाही. इथे तुम्ही बघू शकता समोसे छान असे फुलून वर आलेले आहेत. एका बाजूने छान असे समोसे तळून झाल्यानंतर एखादा चमचा घ्यायचा आहे आणि समोसे उलटवून दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूने छान असा सोनेरी रंग आल्यानंतर एखादा झारा घ्यायचा आहे आणि त्यातील तेल निथळवून हे समोसे टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे आहेत. इथे मी दुसरी बॅच सुद्धा तळून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व समोसे तळून घ्यायचे आहेत. इथे मी सर्व समोसे तळून घेतलेले आहेत. आता टिश्यू पेपरवरील सर्व समोसे मी एका बाउलमध्ये काढून घेतले आहेत आणि यावरती आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे तो तयार मसाला घालून व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे. आपली कुरकुरीत समोसा मसाला पुरी बनवून तयार आहे. आवाजावरूनच लक्षात आलं असेल की मसाला पुरीला छान असा क्रिस्प आलेला आहे. एखाद्या पिकनिकला जाणार असाल तर तुम्ही हे बनवून सोबत नेऊ शकता किंवा लहान मुलांना सुद्धा असा हा चटपटीत खाऊ तुम्ही बनवून देऊ शकता. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणीताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.